नमस्कार. आर्ट सर्कल निर्मित 30-3 वाचन वसा यानंतर अर्धा तास लेखकाचा खास यामध्ये मी दीप्ती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजची अभिवाचिका रमा सोहुनी रानडे आणि आजच्या लेखिका नंदिनी देसाई ह्या दोघीही पुढच्या काही मिनिटात जॉईन होत आहेत. 30-3 वाचन वसाच्या निमित्ताने गेले 8 दिवस आपण वेगवेगळ्या नवीन पुस्तकांमधील काही अंश काही भाग आपण वाचतोय. आपण सगळेजण रसिक प्रेक्षक खूप आवर्जून बघताय आणि या सगळ्याला प्रतिक्रिया देताय. तुम्हा सगळ्यांच्या प्रतिसादाच्या विश्वासावर खरं तर हा उपक्रम सुरू झाला आणि आज त्या उपक्रमाची चढती कमान होत चाललेली आहे. त्या सगळ्याचं श्रेय रसिक प्रेक्षक म्हणून आम्ही तुम्हाला देतो, कारण हे सगळं ज्यांच्यासाठी करायचं ते त्यांचे लाईव्ह व्ह्यूज असे दिसत जेव्हा राहतात तेव्हा खूप बरं वाटतं, खूप समाधान वाटतं. आणि आपला उपक्रम, आपण जे करतोय ते काम, त्याच्या मागचा उद्देश हे सगळं लोकांपर्यंत पोहोचतंय याची जाणीव झाली किंवा हे लक्षात आलं की खूप समाधान वाटतं आयोजक म्हणून, संयोजक म्हणून. तर तुम्हा सगळ्यांचे सुद्धा मनापासून आभार मानून घेते. या अभिवाचिका आणि लेखिका दोघीही जॉईन होण्यापूर्वीचा हा वेळ मी तुमचे आभार मानण्यासाठी काय म्हणायचं त्याला वापरून घेते. अन्यथा इतक्या मोकळेपणाने, इतक्या सहजपणाने कदाचित बोलायला मिळालं नसतं. पण तुम्हा सगळ्यांचे, रसिक प्रेक्षकांचे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांनी ज्यांनी ह्या उपक्रमाला सहकार्य केलं अशा सगळ्या लेखकांचे देखील मनापासून आभार. रमा सोहुनी आपल्याशी जोडली जाते. आजची अभिवाचिका. नमस्कार रमा, कशी आहेस? मस्त. खूप मस्त झालं आजचं अभिवाचन आणि कथेची जी काही गरज होती, एक्सप्रेसिव्ह सगळं, कारण कथेच्या कॅरेक्टर्सची वय साधारण 25च्या आतली होती आणि त्यामुळे तो एज ग्रुप खूप एक्सप्रेसिव्ह असतो, खूप त्यांना काही सांगायचं असतं. तर ते सगळे एक्सप्रेशन तुला बघताना आम्हाला मिळाले. खूप मस्त झाली कथा, खूप सुंदर झालं. तुला कसं वाटलं? महत्वाचं म्हणजे मेन म्हणजे मी खूप दिवसांनी आता पुन्हा अभिवाचन केलं, कारण नाटकाचा प्रयोग करणं आणि अभिवाचन करणं यात खूप डिफरन्स असतो. कारण तेव्हा अभिवाचनात फक्त तुमचा आवाज आणि तुमचा चेहरा हेच तुमची 2 आयुध असतात. नाटकामध्ये तुमचं संपूर्ण शरीर तुम्हाला वापरता येतं टू एक्सप्रेस इमोशन. त्यामुळे मजा आली करायला. कथा खूप सुंदर होती आणि रोमॅन्टिसिझम असा भरलेला आहे त्या कथेमध्ये की ते जे तो ऑरा असतो 20-25 की हीच मुलगी मला पाहिजे आणि हिच्या बरोबर मी आयुष्य काढेन, हे ते जे काय असतं ते अगदी ठासून भरलेलं आहे त्याच्यामध्ये आणि फार गोड आहे. कुठेही अबोव द लाईन न जाता आणि हे न करता फार एका सटल वेनी आणि एका इमोशनल वेनी सगळं ते पोहोचवलंय लेखिका आपल्या नंदिनी ताईंनी. तर ते खूप छान येते आणि सादरीकरण करताना सुद्धा ते फार त्यामुळे असं नाट्यमय करायला मजा आली, कारण ते तितकं छान लिहिलेलंही होतं. त्यामुळे ते इमोशन एक्सप्रेस करणं, कारण त्याच्यात जर कंटेंटच नसेल तर ते एक्सप्रेस कुठून करणार असंही असतं. त्यामुळे ते फार नाजूकपणे सांभाळले त्या प्रत्येक गोष्टीतले प्रत्येक पैलू किंवा तिचं घरातली कंडिशन असेल, पद्धत असेल आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक बाई म्हणून तिच्यावर कसे संस्कार झालेत आणि त्यातनं ती कशी वर आली आणि कसे आता ती म्हणजे उत्सुकता मला लागली की ह्या कथेचा पुढचा सिक्वल वाचावा, की आता पुढे काय, इथून ती घरी गेल्यावरती काय करणार आहे. हे खूप छान आहे, मस्त आहे आणि मजा आली मला. हो, येस. आणि नंदिनीच्या लिखाणाची ती खुमासदार जी शैली आहे, बोलता बोलता सहज पंचेस आपल्याला वाचायला मिळतात. खूप छान आहे. मला सांग, मला तुझ्याही बद्दल खूप जाणून घ्यायचंय. तू काय करतेस? म्हणजे आता सध्या आपण खरं तर फारच कोणीच काहीच नाही करत आहोत, पण या आधी तू काय करत होतीस? याआधी माझं ग्रॅज्युएशन रत्नागिरीमध्येच झालं. त्यानंतर मी मास्टर्स केलं, मास्टर्स इन थिएटर आर्ट्स मध्ये कालिना युनिव्हर्सिटीमध्ये. आणि त्यानंतर मी प्रॉपर व्यावसायिक नाटकांमध्ये कामं केली. माझी 3-4 नाटकंही झाली.
त्यानंतर मी लाईफच्या एका मोठ्या भूमिकेमध्ये सध्या आलेली आहे. मला एक गोड मुलगी आहे 9 महिन्याची. तर मी सध्या लॉकडाऊन म्हणजे असं म्हणतात की आई पण असलं की बाईचं आयुष्य थांबतं. तर मी एवढी लकी आहे की जगच थांबलंय. त्यामुळे मी त्यामुळे मी एन्जॉय करते तिच्या बरोबर. छान चाललंय आमचं. आणि आता जसं जशी ती मोठी होते तसं तसं हळूहळू सगळं सुरू होतंय. सो होप सो मलाही माझं काम परत गवसेल. ग्रेट ग्रेट ग्रेट. म्हणजे आई म्हणून आता तू 9 महिन्याचीच आहेस खरं तर. हो, खरंच 9 महिन्याची आहे. मस्त. हो नंदिनी हो पण अगदी अगदी. हॅलो नंदिनी. हॅलो. नमस्कार नंदिनी. कालपर्यंत आमच्या सोबत संवादिकेच्या भूमिकेत होती नंदिनी, आणि आज लेखिकेच्या भूमिकेत आम्ही तुझ्याशी गप्पा मारणार आहोत. इतका मस्त क्षण आहे तुला सांगते. अमेझिंग वाटतंय खरंच. मी म्हणते कायम की घरचं कार्य. आज घरच्या कार्यामध्ये मला सगळ्यांनी असं बाजूला ठेवून तू आज मानाची आहेस आणि आज बाकीचे सगळे काम करतायत. अशी एक वेगळीच गंमत आहे आणि खूप बरं वाटतंय. रमा, तू खरंच खूप छान वाचलीस कथा. मला ह्या कथेमधल्या नायिकेचे जे काही अपेक्षित टोन्स, अंडरटोन्स होते ते तू खूप छान निभावलेस. मला ऐकताना अक्षरशः असं खूप भारी वाटत होतं. मी शब्दात नाही सांगू शकत. सो मच. कालपर्यंत माझ्या पोटात गोळा होता की नंदिनी ताईंना कसं वाटेल. नाही पण खरंच खूप सुंदर वाचलंस तू. पण नंदिनी ताई, मला विचारायचंय तुला की तू आमच्यापेक्षा थोडी मोठी आहेस, पण तरी आमच्या एज ग्रुपच्या अशा रोमॅन्टिक कथा लिहिताना तू कुठल्या प्रोसेस मधनं गेलीस? मी तुला गंमत सांगते. ही कथा मी साधारण 2007 साली लिहिलेली आहे. म्हणजे त्यावेळेला मी तुझ्याच वयाची होते बरं का. एवढं काही म्हणजे वयामध्ये हम भी कभी जवान थे अर्थात. आणि वो जवानी जवानी नहीं जिसकी कोई कहानी न हो. त्यामुळे मी खूप आधीपासून लिहत होते. मला माझ्या लिखाणाचा जॉनर माहित नव्हता, मी काय लिहितीये ते. आणि मायबोलीवर जे जुने मायबोलीकर आता जॉईन असतील त्यांना माहिती असेल की मी प्रेमकथा लिहायला सुरुवात केली. एक मुलगी एक मुलगा आणि त्यांची एक प्रेमकथा, आणि मग त्याच्यात भरपूर ट्विस्ट टर्न्स वगैरे आणून ती मराठी मालिका करून टाकली मी पार. ती माझी पहिली कथा. इतकी सुंदर लिहिली होती की त्याला टायटलच नव्हतं. म्हणजे ही लिहिण्याची माझी पद्धत होती की ऑफिसच्या लंच ब्रेकमध्ये जेवढा मला 20-25 मिनिटं वेळ मिळायचा तेवढ्या वेळात मी टाईप करायची कथा आणि पब्लिश करायची मायबोलीवरती. आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा पुढचा भाग, आणि मध्ये त्या कमेंट्स यायच्या. अशाच ह्याच्यामध्ये माझ्या या पहिल्या सुरुवातीच्या कथा आहेत. तर शब्द त्यापैकी पहिली कथा. शब्द मला सुचली ती रत्नागिरीच्या एका प्रवासामध्ये. म्हणजे मी मुंबईवरनं रत्नागिरीला निघाले होते आणि मला ती सुचली की बुवा अशा एखाद्या रम्य ठिकाणी काय म्हणतात तसं घनगर्द काळोखामध्ये जर एखाद्या मुलाने प्रपोज केलं तर वगैरे, असं म्हणजे साधे सरळ असे काय म्हणतात तसे रोमॅन्टिक विचार नाहीच ना. त्यामुळे मग ती कथा सुचत गेली, ते कॅरेक्टर सुचत गेलं, ती 2 पात्र वेगवेगळी आहेत ती सुचत गेली. मग ती कथा लिहिली, प्रसिद्ध केली, लोकांना प्रचंड आवडली. खूप जणांनी आतापर्यंत, म्हणजे मी आता एवढी वर्ष लिहिते तरी मला लोक सांगतात की शब्द ही तुझ्या सर्वोत्कृष्ट कथेंपैकी आहे म्हणून. ह्या कथेला ना मी क्राफ्ट म्हणून काही काम केलं नव्हतं. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की खूप वेळा संपादित केली, खूप वेळा लिहिली, रिड्राफ्ट केला. ही फर्स्ट ड्राफ्ट आहे, आजही ती फर्स्ट ड्राफ्टच आहे. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये खूप तसे फ्लॉज आहेत, आपण बऱ्याच चुका आहेत किंवा हे आहेत, पण ना त्याला एक सलगपणा आहे. त्या पूर्ण कथेला ती तेवढ्याच वेळात घडते, तिला एक सलगपणा आहे. आणि घडत तर फारसं काहीच नाही, म्हणजे ऑलमोस्ट काहीच घडत नाही. पण मला असं वाटतं की त्या 2 व्यक्तींसाठी जो आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय होता, त्याने तो प्रश्न विचारणं आणि तिने ते उत्तर देणं, तर हेच माझ्यासाठी हीच कथा होती खरं तर. आणि मग नंतर मी जेव्हा तू म्हणालीस तसं ह्याचे सिक्वेल्स लिहिले, त्यावेळेला ती कॅरेक्टर्स हळूहळू वाढत गेली. म्हणजे ती जशी आता ह्या 20-25व्या वर्षाच्या त्या तरुणाईमध्ये आहेत, ती मग त्यांनी लग्न केलं, मग लग्नानंतरच्या जबाबदाऱ्या आल्या, मग त्या कथा तशा पुढच्या घडत गेल्या. तर ती एक सिरीज झालीच म्हणजे. पण पहिली कथा लिहिताना अजिबात डोक्यात नव्हतं की आपल्याला ह्याची सिरीज होणार आहे किंवा पुढे काही करायचंय. नाही, पण पात्र जमली,
कथा जमली, लोकांना आवडली, लोक म्हणाले खूप छान लिहितेस, माझ्यासाठी हुरूप आला आणि मग होत गेलं म्हणजे ते. मला एक प्रश्न जरूर विचारायला आवडेल. मला ना खूप ऐकायला येतंय, म्हणजे खूप ऐकायला येतंय तुमचे माईक. मला एक प्रश्न तुझा जरूर विचारायला तुला आवडेल की तुला नेमका कधी सेन्स झाला की आपण लिहू शकतो? फार आधीपासून, फार लहानपणापासून लिहू शकतो. म्हणजे आपल्याला सुचू शकतं, आपल्याकडे एक काहीतरी इतरांपेक्षाही वेगळं आहे की आपल्याला जर कोणी सांगितलं की मी बाजारात गेले आणि 5 रुपयाची भाजी घेऊन आले, हे साधं सरळ कोणीही सांगायचं. माझं तसं नाही. मी ना बाजारात गेले ना, दरवाज्यातनं बाहेर गेले ना, तेव्हा माझी चप्पलच सापडे ना, असं माझ्याकडे तर एक गप्पिष्टपणा होता. एक माझ्याकडे एक पालढाळ ज्याला आपण म्हणतो तशी होतं. त्यामुळे मला माहित होतं की बऱ्याचदा त्याला लेखन म्हणतात, त्याला क्रिएटिव्हिटी म्हणतात, त्याला सर्जनशीलता म्हणतात, असं त्यावेळेला कधी जाणवलं नाही. शाळा कॉलेजमध्ये असताना अभ्यासात हुशार होते, त्यामुळे मग ही इंजिनियर होणार किंवा या टिपिकल ह्याच्यामध्ये जाणार वगैरे असं ते मग 10वी नंतर सायन्सलाच गेलं पाहिजे, कारण एवढे चांगले मार्क आहेत, मग सायन्सला गेलं तर कुठे जायचं, असं एक हे होतं. त्यामुळे मी लिटरेचरकडे वगैरे अशी कधी मी अभ्यास केलाच नाही, साहित्य किंवा ह्याचा. पण आमच्या पिढीने सगळ्यात पहिलं रिव्होल्युशन जे बघितलं ते होतं इंटरनेटचं. आम्ही 2000 सालापासून इंटरनेट ज्या वेळेला वापरायला सुरुवात केली, त्यावेळेला ऑर्कुट होतं आणि मराठी इंटरनेट साइट्स हार्डली 4-5 होत्या. पण त्यांना प्रचंड त्यावेळेला वाचक वर्ग होता, लॉयल वाचक वर्ग होता आणि तिथे मी लिहायला सुरुवात केली. जर इंटरनेट समजत नसतं तर तुम्ही कथा लिहिणं, ती कथा एखाद्या मासिकाला पाठवणं आणि मग त्यांनी ती प्रसिद्ध करणं, ह्याच्यामध्ये जो काही कालखंड जातो आणि त्याच्यासाठी तुम्हाला जो पेशन्स लागतो तो माझ्याकडे खचितच कधीच नसता. म्हणजे मग मला नाही वाटत मग मी कधी लिहिलं असतं, मग ते राहूनच गेलं असतं. बट इंटरनेट आलं, ऑनलाईन लेखन आलं, ब्लॉगिंग आलं, एक एक असा प्लॅटफॉर्म मिळाला की जिथे माझ्या लेखनाचं जबाबदारी पण माझी आणि लेखनही माझं आणि प्रसिद्धी पण माझी आणि प्रकाशनही माझं. त्यावेळेला मला वाटतं म्हणून माझं लेखन खऱ्या अर्थाने सुरू झालं. आणि मग मी तुला म्हटलं तसं हा इतका खरं तर कॅज्युअल क्षण होता की मी मायबोलीवरती जाऊन येऊन होते, फिरत होते, त्यांच्या वेगवेगळ्या ह्याच्यावरती बीबीमवरती लिहत होते. पण एके दिवशी लंच ब्रेक मध्ये म्हटलं आपण कथा लिहूया ना, म्हणजे सुरू करूया ना, आणि मी ती कथा सुरू केली. त्याला काहीही त्यावेळेला त्या क्षणाला आकृतीबंध नव्हता, त्यावेळेला काहीही प्लॉटिंग किंवा आता जे आपण मोठे मोठे शब्द वापरतो क्रिएटिव्ह रायटिंग मध्ये ते नव्हते. पण ती कथा सुरू केली, लोकांना आवडायला लागली आणि ती जशी जशी फुलत गेली तसा तसा मी त्याच्यावरती विचार करायला लागले अर्थात. कारण मग पुढच्याची पाठीमागे सांगड घालणं किंवा काहीही करणं, आणि मग तिथून ते माझं लेखन सुरू झालं. सध्या काय करतेस, सध्या काय लिहितेस? मला वाटतं फारच गमतीशीर प्रश्न आहे. सध्या मी काहीही लिहत नाहीये आणि स्टोरी टेलच्या इरोटिका लिहितीये ऑफकोर्स, पण त्या व्यतिरिक्त माझ्याकडून मोठं लेखन काहीही होत नाहीये. आणि ह्याचं कारण असं की सध्या लॉकडाऊन, कोरोना आहे ते वगैरे, जी काही आजूबाजूला निगेटिव्हिटी आहे त्यात थोडाफार नाही म्हटलं तरी तो माझ्यावर परिणाम होतो. आणि मला असं वाटतं की मला लेखनासाठी एक मनाची विशिष्ट अवस्था हवी असते. असं नाही की शांतता पाहिजे आणि डिस्टर्बन्स नको किंवा काही नको, पण एक कुठेतरी एक असं पॅशन यावं लागतं की मला हे आज लिहायचंय, मला आज हे पूर्णपणे ही कथा लिहायची, मला काहीतरी ह्या कथेतून सांगायची गोष्ट. समहाऊ आता गेले 1-2 वर्ष मी त्याच्यासोबत माझा एक स्ट्रगल चालू आहे, ज्याला रायटर्स ब्लॉक म्हणतात. तर रायटर्स ब्लॉक सोबत माझा जो स्ट्रगल चालू आहे तो बऱ्यापैकी ज्याला म्हणतो दीप्तीला अर्थात कल्पना आहे, कारण बरेचदा माझा पहिला फोन तिला असतो अनेक माझ्या ह्याच्यामध्ये. तर मला वाटतं की त्यामुळे मी सध्या ठरवलेलं आहे की आता आपण शांत बसायचं. मला लिहायला जमत नाही, सुचत नाहीये हा प्रश्न नाहीये, सुचतंय, लिहायला जमत नाहीये, तेवढा मी अटेन्शन स्पॅन किंवा तेवढा वेळ देऊ शकत नाहीये. ओके फाईन,
आता मी शांत बसते, जेवढं सुचतंय तेवढं नोंदवून ठेवतेय. आज ना उद्या मला माझा स्पीड पुन्हा मिळेल, मला माझी ही पॅशन मला पुन्हा मिळेल, आणि ते ज्या वेळेला मिळेल त्यावेळेला मग मी पुन्हा लिहायला सुरुवात करेन. तोपर्यंत पॉज. कधी कधीतरी हवा असतो असा पॉज, आवश्यक असतो आवश्यक पुढे असतो, नाही जाण्यासाठी. सगळ्याच बाबतीत तो आवश्यक असतो. आणि मगाशी रमा म्हणाली तसं की जग थांबलंय, तर व्हेरी गुड, आपण हे थांबलेलं अधिक उत्तम. सगळे धावायला लागतील तेव्हा आपणही धावू. खरंय. आता तू इरोटिकाचा उल्लेख केलास. तू एका ऑडिओ बुक साठी आता म्हणजे ऑडिओ ऍप साठी इरोटिका लिहितीये, तर तुझ्या दृष्टीने इरोटिका लेखन काय आहे? कारण त्याला एक लाईन आहे, मर्यादा रेषा आहे त्याला, जी अत्यंत सूक्ष्म आहे, बारीक आहे. ओलांडली की गडबड होते. प्रचंड गडबड होते. आणि कसं आहे माहितीये का, आपल्याकडे इरोटिका म्हटलं की लोकांना असं वाटतं की बहुतेक ह्या फक्त चीप शृंगारिक कथा असतील. पण इंग्लिश किंवा युरोपियन साहित्य प्रकारामध्ये इरोटिका ही एक वेगळी शैली आहे, ही एक जॉनर आहे. आणि तिथे लोक त्याच्यावरती बऱ्याच प्रमाणात लिहत असतात, त्यावर वाचत असतात, चर्चाही घडत असतात. आपल्याकडे नुकता येतोय हा प्रकार इरोटिका. असं नाही की आपल्याकडे चीप ऑफकोर्स पिवळी पुस्तकं बहुतेकांना माहित असतात, पण त्यातून एक प्रॉपर कथा जी साधारणपणे शारीरिक संबंधांचं वर्णन करणारी तर असेल, पण मला असं वाटतं की इरोटिकामध्ये तो भाग जितका महत्वाचा असतो तितकीच ती दोन पात्रही महत्वाची असतात, त्या दोन व्यक्तीही महत्वाच्या असतात की ज्या त्या कथेमध्ये आहेत. दोनपेक्षा अधिकही असू शकतात कधी कधी, पण पण एक ज्याला आपण कथेचा बाज म्हणतो, तर मला पुन्हा असं वाटतं की जी माझी शैली आहे, कॅरेक्टर ड्रिव्हन स्टोरीज असतात माझ्या, पात्रांवरच्या अवतीभोवती फिरतात, घटनेपेक्षा त्या पात्रांच्या मनोवृत्तीवर आणि मनोविकासावरती आपण जास्त हे करतो. तर माझ्या इरोटिका ही तशाच असतात. मी स्टोरी टेल साठी मला सई तांबेने विचारलं की तू इरोटिका लिहिशील, आणि आय वॉज लाईक काय म्हणजे शक्य तरी आहे का? पण तिने ना आधी मला विचारलं होतं तू फॅन्टसी स्टोरी लिहिशील का? तर मला म्हटलं हे माझा काय म्हटलं असल्या लिखाणाशी संबंधच नाहीये, मला नाही जमणार म्हटलं फॅन्टसी. पण ती म्हणाली बघ ना एक ट्राय कर. मग आम्ही दोघींनी असं ब्रेनस्टॉर्मिंग करता करता आम्ही एक फॅन्टसी स्टोरी केली, अल्लादीनचा जिनी. आम्ही मुंबईत आणला एका गर्ल्स हॉस्टेलमध्ये, आणि तो जिनी मानव रूपामध्ये, आणि मग पुढच्या सगळ्या त्याच्या गमती जमती वगैरे. ती कथा झाल्यानंतर मला असं वाटलं की मी माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर काहीतरी लिहू शकते. मग इरोटिका पहिल्यांदा लिहिताना मी जरा साशंक होते, मी हे करू का, हे लिहू का, असं चालेल का, हा शब्द चालेल का, तो शब्द चालेल का वगैरे. पण ज्या वेळेला पहिली इरोटिका लिहिली, ती स्टोरी टेलवर आवडली लोकांना, मग दुसरी लिहिली, तिसरी लिहिली, अशा 5-6 झालेल्या आहेत आता. रिसेंटली आता एक येतेय. त्यावेळेला मला असं जाणवलं की हे सोपं नाहीये, कारण तू म्हणालीस तसं एक मर्यादा आहे, तारेवरची कसरत आहे. तुम्ही इकडे उडी मारली तर त्याचा सोज्वळ पार भरत होऊन जातो, इकडे उडी मारली का तो काहीतरी एक असा चीप काय म्हणतो आपण त्याला, वल्गर प्रकार होतो. त्याबरोबर तो बॅलन्स साधत जाणं, त्याच्यावरून वाचकाला ऐकताना, कारण हे ऑडिओ बुक्स आहेत परत, त्यामुळे ऐकताना कधीही कुठेही काही चीप न वाटता त्याच्यामधल्या ज्या भावना आहेत त्या फक्त पोहोचवणं, हे मला वाटतं फार कठीण आहे. आणि म्हणून मला इरोटिका लिहायला प्रचंड वेळ लागतो, मी नाही लवकर लिहू शकत. त्याचं कारण असं आहे, कारण ती फार मजेदार प्रोसेस होते मग नंतर. खरंय. आता मगाशी शब्दाबद्दल बोलताना असं म्हणत होती की शब्द लिहून झाल्यानंतर ही जी शब्दाची पहिली कथा आहे ती सगळ्यात छान आणि लोकांनी खूप अप्रिशिएट केलेली कथा आहे. वैयक्तिक माझं वाचक म्हणून मत मी तुला सांगते की खूप वर्षांपूर्वी मी तुझी स्पर्श नावाची कथा वाचली होती एका मासिकामध्ये, आणि ती स्पर्श कथा म्हणजे हाईट आहे. कारण त्याच्यामध्ये नुसती तू म्हणतेस तशी कल्पनाशक्ती, क्रिएटिव्हिटी याच्यापेक्षा एक स्वतः ज्याचा उल्लेख केला मनोवस्था, ही मनोवस्था आणि त्याच्या मागे पुन्हा एक थॉट, अशी एक थॉटची लाईन राहते.
पूर्ण वेळ त्या कथेमध्ये. तर त्या कथेबद्दल उत्तम मला ऐकायचं आहे. स्पर्श तुझी जितकी आवडती कथा आहे तितकीच माझी ही आवडती कथा आहे. इनफॅक्ट जेव्हा केव्हा मला असं वाटतं की नंदिनी देसाईची उत्तम कथा कुठली असं कोणी म्हणावं तर स्पर्शचं नाव घ्यावं. स्पर्श खूप मोठी कथा आहे. बऱ्यापैकी ती पुन्हा मी म्हटलं तसं माझ्या शैलीमध्ये ती अशी पसरट कथा आहे. अनेक जण त्याला शब्द बंबाळ असंही म्हणतात, मी नाही म्हणत. कारण मला वाटतं ती माझी शैली आहे आणि आय एम लॉयल टू इट. पण स्पर्श ही कथा माझी पहिल्यांदा मी अशी कथा लिहिली जी नायकाच्या अवतीभोवती फिरते. त्याच्यामध्ये नायिका नाहीये. नायक मुख्य आहे आणि तोच एकटा आहे. त्याच्या अवतीभोवती त्याच्या विचारांभोवती ही कथा फिरते. कुठेतरी ह्यातला आता स्त्री पुरुष हा विषय बाजूला ठेवला तर मी चेन्नईला होते आणि एक म्हणजे ऑफकोर्स सतीश माझा नवरा आणि मुलगी होते, पण तरीही मी बऱ्यापैकी तिथे दिवसाचा बराच वेळ एकटी असायचे. आणि हा जो एकटेपणा होता ना की जिथे आपल्याला आपण वाटतं चला आता आज मैत्रिणीच्या घरी जाऊन 2-4 गप्पा मारून येऊ किंवा एक कप चहा पिऊन येऊ किंवा कुठेतरी जाऊ, कोणाला तरी भेटू. ही माझी जी एक गप्पांची भूक ना तिथे भागायची नाही. कारण भाषेचा प्रश्न होता. माझ्या आजूबाजूला जे होते त्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी, माझी वेगळी, त्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या, माझ्या वेगळ्या. त्यामुळे ते जमत नव्हतं. तर त्या एकटेपणामधून कुठून तरी ती स्पर्श ही कथा निर्माण झाली, सुचली. ती सुचल्यानंतर मात्र ही माझी पहिली कथा अशी होती की जी मी लिहिल्या लगेच प्रसिद्ध केली नाही. तिला बऱ्यापैकी खूप वेळ दिला. ती खूप सावकाश लिहिली मी आणि अतिशय स्लोली जाणारी माझी कथा मला स्वतःला फार आवडते. तू म्हणालीस तसं त्याच्यामध्ये एक थॉट आहे, त्याच्यामध्ये एक थोडासा विचार आहे. एक जास्त सांगितलं तर आता ती कथाच सांगितल्यासारखं होईल. पण तरी मला असं वाटतं की मी ह्याच्यानंतर स्पर्शानंतर पुन्हा तेवढा ठहराव असलेलं काहीही लिहिलं नाही. आणि मला पुन्हा तसं काहीतरी लिहायला आवडेल आणि तेवढा वेळ देऊन तेवढं हे करून मी नक्की लिहिणार आहे. पण त्या टाईपच्या कथांची वाट बघतोय. त्या टाईपच्या म्हणण्यापेक्षा त्या उंचीवरती जाऊन पोहोचलेल्या. नक्की नक्की व्हायला हवंय खरं तसं, पण बघूया. सिनेमाची तुला अफाट आवड आहे आणि सिनेमा आणि गाणी यांचं रसग्रहणात्मक लेखन तुझं कायम चालू होतं. ते रसग्रहणात्मक लेखन आहे किंवा कथा आहे किंवा आता तू इरॉटिका लिहितेय, ते खूप वेगवेगळ्या स्तरावरच्या अशा या गोष्टी आहेत. तर याबद्दल आम्हाला सांगा. कारण परवा मी आणि रमा गप्पा मारत असताना जेव्हा तिने ब्लॉगवरच्या काही गोष्टी वाचल्या, तेव्हा मी आणि रमा गप्पा मारत असताना रमाकडून पटकन मला ऐकायला मिळालं, अरे काय केवढं वेगवेगळं आहे. त्या सगळ्या वेगळेपणाबद्दल आम्हाला जरा या सगळ्या वेगळेपणाला खरं तर सुरेख नाव आहे दीप्ती, एक ना धड भराभर चिंध्या. कशातच मास्टरी नाही, कशातच मास्टरी नाही. म्हणजे मला हेही येतं, मला तेही येतं. अच्छा ते का मी लिहिते मी त्याच्याबद्दल, हा माझं ते त्याचं शिकलीये मी, ते सॉफ्टवेअरनं मला चालवता येतं. सगळं येतं, मास्टरी कशातही नाही. पण त्या चिंध्या जोडतो ना आपण तेव्हा गोधडी तयार होते. एक्झॅक्टली. मला असं वाटतं की मी तुला आधी म्हटलं तसं की मला एखाद्या गोष्टीला असं खूप वेळ द्यायला नाही जमत किंवा आवडत नाही किंवा झेपत नाही. खरं तर आवडत नाही वगैरे पेक्षाही झेपत नाही. रसग्रहणात्मक म्हणजे कसं असतं माहितीये का, मला जर एखादी गोष्ट आवडली ना तर ती मला असं सगळ्यांना सांगावंसं वाटतं, अरे हे खूप छान आहे, हे तुम्ही बघा, आणि ती सगळ्यांनी बघावी आणि अप्रिशिएट करावी असं मला वाटतं. मग ते कुठलाही सिनेमा असो, कुठलंही गाणं असो किंवा काहीही, मला जे वाटतं ते, त्या दिग्दर्शकाला काय सांगायचंय, त्या नटाला काय सांगायचंय, गीतकाराला नाही, हे मला वाटलंय
हे मला जाणवलेलं आहे आणि ते माझ्यापुरतं तितकंच मोलाचं आहे. त्यामुळे मी 90च्या दशकातली गाणी लिहिते, जुनी गाणी लिहिते 50च्या 60च्या दशकातले किंवा सिनेमे वेगवेगळे मी जेव्हा केव्हा पाहते आणि जेव्हा आपण गप्पा मारत असताना तुला सांगते अरे हा बघ हा खूप चांगला आहे, हे त्याच्यामध्ये वेगळं आहे वगैरे. तर मला असं वाटतं की ते जे चांगलं आहे, जे वाईट असतं तेही आपण ऑफकोर्स डिस्कस करतो आणि मग त्याला सांगायचं भंगार होतं बरं का, आम्ही गेलो तेवढे पैसे खर्च करून बघायला वगैरे. पण मला असं वाटतं की तो जो एक हे असतो ना आपला सांगण्याचा उद्देश, जसं ज्याच्यामुळे आपण आता कथा लिहितो, कादंबरी लिहितो, तसंच ते रसग्रहणात्मक आहे किंवा आवडीचं आहे काहीही. तर त्यामुळे पुन्हा मग मुद्दा तोच येतो की मला काहीतरी सांगायचंय. आता कथा किंवा कादंबरी ह्याचं कसं होतं, हे फिक्शन असतं, हे पूर्णपणे माझ्या डोक्यातले खेळ आहेत. जगामध्ये ईशान मिरचंदानी नावाची कुठली व्यक्ती अस्तित्वात नाही, ती माझ्या डोक्यात आहे. प्रॉपर सायकोलॉजिकली ह्याला काहीतरी नाव आहे, आय नो दॅट. पण प्रत्येक लेखकाचा हा प्रॉब्लेम असतो की त्यांच्या डोक्यामध्ये वेगवेगळी विश्व असतात, लेखक, दिग्दर्शक, चित्रकार सगळ्यांचे. कारण हे इथे आहे ते कागदावर येते, तो फिक्शनचा भाग आहे, मुळातच तो कल्पनाशक्तीचा भाग आहे. ते माझं कल्पनारम्य फॅन्टसी वर्ल्ड मधलंच मी इथे लिहितेय आणि तुम्ही वाचत असतात. रसग्रहणात्मक वगैरे मध्ये काय होतं, मला ती फॅन्टसी बाजूला ठेवावी लागते आणि ते तिथून ते माझ्या इथपर्यंत किती पोचले, माझ्या मनापर्यंत, तो मुद्दा असतो. तिथे पुन्हा मेंदूचा भाग नसतो. तिथे मला ते त्यांनी 1 2 3 4 म्हटलेत का 4 3 2 1 म्हटलेत, नाही. त्यातला तो भाव माझ्यापर्यंत किती गेलाय. जेव्हा रफी म्हणतो ये देख के दिल झुमा, आणि झुमाला त्याचा आवाज खरोखर एक झुमकन गिरकी मारतो, तो माझ्यापर्यंत किती पोहोचलाय. त्याच्यामध्ये ती मला ती ओळ ऐकली तरी मला तो पावसाळी हवेचा फील होतो. तो रफीला माहित नाहीये, तो तिथे त्या संगीतकाराला किंवा गीतकाराला, फॉर दॅट मॅटर शम्मी कपूरलाही माहित नाहीये की म्हणून नंदिनी देसाई बघते आणि ती आपलं गाणं ऐकून अशी डोलतीये. पण ते माझ्या बाबतीत होतंय. आय एन्जॉय इट आणि ते मी इतरांना सांगते की हे मला आवडलेलं आहे. म्हणजे समोरच्याला नसेल अनेकदा ते तेवढं नाही आवडत, पण माझ्या दृष्टीने रसग्रहण किंवा अप्रिसिएशन हे या लेवलला असतं की आपल्या मनापर्यंत किती पोहोचतंय तिथे. रमा, तुला तू वाचलेल्या कथेबद्दल काही सांगायचं असेल? मगाशी आपण बोलत होतो आणि नंदिनी तोपर्यंत जॉईन झाली नव्हती, तर तू आत्ता जी शब्दची पहिली कथा वाचलीस त्याबद्दल तुला काय वाटलं सांग जरूर. मी मगाशी म्हटलं तसं की ही कथा खूप रिलेट होणारी आहे 25 to 20 इयर्स या एज ग्रुपला स्पेशली, की ते असताना एक की हा हीच ती आणि हाच तो जे काय असतं त्या वयामध्ये, की ते खूप रिलेट होतं. आणि स्पेशली त्याच्यात असते की खूप कॅरेक्टर बेस्ड ती कथा असल्यामुळे ना, कुठे ती अति रेंगाळत नाही सिच्युएशन वाईज. ती सतत एकमेकांशी कॅरेक्टर्स इंटरॅक्ट होत राहतात, त्यामुळे सतत वाटत राहतं की अरे बापरे. आता मी जेव्हा ती पहिल्यांदा कथा वाचली तेव्हा ती म्हणते की मला ना भीती वाटायला लागली होती. म्हणजे म्हटलं अरे हा कुठे नेतोय हिला. एक प्रश्न हा माझ्या मनात आला. मग नंतर जेव्हा तो तिला मला घाबरू नको, माझा शब्द आहे तुला, हे आपल्याही मनात येत जातं जेव्हा आपण ते वाचतो. त्यामुळे ते खूप, आणि असं एका लाईन मध्ये आणि फार इमोशनली आणि हळुवारपणे ते म्हणजे असं असतं ना की आपल्याकडे एक साठा आहे आणि तो करेक्ट वेळी आणि करेक्ट ठिकाणी सोडला तर त्याची मजा आहे. आणि ते नंदिनी त्याला छान जमलंय या कथेमध्ये. आणि मी नक्की याचे सिक्वल्स वाचणार आहे, की आता मला उत्सुकता आहे की आता इथून पुढे काय होईल त्यांचं. ह्या दोघांची भांडणं तरी कशी होत असतील, कसे भांडत असतील हे म्हणजे शक्य आहे की म्हणजे कोण शांत राहत असेल, कोण बोलत असेल, काय होत असेल. की तेव्हा तो म्हणतो ना की अगदी मी आणि दीप्ती ते वाचनाच्या वेळेलाही हसलो, की तो मुलगा म्हणतो की मी सेटल आहे, हे ते बिअर पडतं दे सोडून, पण मी तुला सांभाळीन. हे जे वाक्य रिलेट होणार असतं ना की हे कोणीही बोलू शकतं, ये होगा, हे जे असतं ना ते खूप रिलेट होतं आणि फार रिअलिस्टिक कथा वाटते ती. अगदी ती नंदिनी ताईंनी ती तिच्या त्या 20s आणि तारुण्यात असताना लिहिली असली तरी सुद्धा, पण ते कुठले अजून 10 वर्षांनी जरी एका वेगळ्या मुलानी किंवा वेगळ्या मुलीनी कथा वाचली तरी तिला वाटेल अरे भारी आहे, मला असं प्रपोज केलं पाहिजे, हे नक्की त्या मुलीला वाटल्याशिवाय राहणारच नाही. स्वप्नातलं रमा, तुला एक गंमत म्हणून सांगते. हा ड्रीम, माझ्या ओळखीमध्ये एक ड्रीम. कपल आहे. नाही, माझ्या ओळखीमध्ये एक कपल आहे, म्हणजे त्याने कथा वाचून मला तो मेल केला होता आणि त्याने ह्या कथेबर हुकूम
त्या मुलीला प्रपोज केलं होतं स्वतःच्या गर्लफ्रेंडला. तो असं म्हणाला मी कार वगैरे घेऊन असं तिला एकदा असं अंधाऱ्या ठिकाणी घेऊन गेलो, अपेरेंटली मुंबई गोवा हायवेवरतीच. आणि मी तिला विचारलं, मग म्हणाला प्रॉब्लेम असा झाला, ती लगेच हो म्हणाली. पुढचा पण पुढचे कॉन्फ्लिक्ट डायलॉग घडलाच नाही. बोलायला मिळेना. पण त्यामुळे पण कथा वाचल्यापासून कदाचित रमाच्या मनात असे येत असेल, एक 3-4 वर्षापूर्वी जर मयुरेशला वाचायला दिली असती कथा तर खूप बरं झालं. खरंय, ड्रीम प्रपोज आहे, कुठल्या मुलीला आवडणार नाही. असं लग्न करशील का एवढंच विचारण्यापेक्षा असं नेलं कुठे तर कोणालाही आवडेल. नंदिनी, मी तुला खूप वर्ष ओळखते. स्कूलमेट म्हणून तुझी माझी ओळख नव्हती किंवा ते परिचय नव्हता. पण चेन्नई सोडून रत्नागिरीत आल्यापासून आपला जो संपर्क झाला, वाढला, मैत्री झाली. यामध्ये मला एक गोष्ट सारखी लक्षात येते की लिखाणातली तू आणि प्रत्यक्षातली तू याच्यात फरक आहे असं मला जाणवत राहतं. ते मी आतापर्यंत कधी असं बोलले नव्हते. आज ओपनली आता तू टाळूच शकत नाहीस याचं उत्तर द्यायला बिकॉज यू आर लाईव्ह. असू शकेल. कारण मी ज्या पद्धतीने दैनंदिन जीवनामध्ये वावरते किंवा जशी मी माझ्या मैत्रिणींसोबत आहे वगैरे, त्यावेळेला ना मला असं मी लेखिका आहे अशी ती कॅप चढवून फिरायला मला नाही आवडत. मी ते बाजूला ठेवते थोडक्यात. डोक्यामध्ये मागे कुठे ना कुठेतरी चालू असतं, पण ते मी तुला म्हटलं तसं ती मनाची अवस्था लागते. त्याच्यासाठी तुमच्या आजूबाजूला बदलून काही उपयोग नसतो. आणि लेखिका नंदिनी ही जी व्यक्ती आहे ती मूळ नंदिनीपेक्षा पूर्ण वेगळी आहे. हे कोणालाही विधान कितीही स्किझोफ्रेनिक वाटत असलं तरी ते तितकंच खरं आहे. ह्याचं कारण असं, मूळ नंदिनी ही एकाच वेळेला एक बायको आहे, एक आई आहे, कुठल्या तरी कंपनीत काम करतीये, मी ह्या सगळ्या भूमिका निभावतीये. त्यावेळेला एका भूमिकेवरती दुसरी भूमिका ओव्हरलॅप होत नाही. आपल्यापैकी प्रत्येकाची ती अवस्था आहे, नाही असं नाही. त्याच्यामध्ये एक कोपरा लेखिका नंदिनीचा आहे, जो माझ्यासाठी आहे. तर ज्या वेळेला मी लिहिते त्यावेळेला साहजिकच मी आता जशी आहे की म्हणजे ऑफकोर्स दिसते अशीच, असं काही आपलं काय रूपबी पालटत नाही, पण इथे बदल होतो, स्विच होतो, पर्सनॅलिटी स्विच होते. लिहत असताना मला माझी गाणी चालू असतात, माझं आजूबाजूचे सगळे व्यवहार चालू असतात, पण मी त्या लिखाणात असते आणि मी त्या जगात असते किंवा त्या पात्रांच्या अवतीभोवती असते. तर अनेकदा माझ्या पात्रांचे ज्या वेळेला ब्रेकअप झालेले आहेत किंवा त्यांच्यावरती काही त्यांची जी मनोवस्था आहे त्याच्यामध्ये मी स्वतः जात असते. मग याच्यामध्ये आता गंमत कशी होते तुला सांगते, तुला माहिती असेल. मी त्या अवस्थेमध्ये कधीतरी एखाद्या असं दर्दभरा काहीतरी मेसेज टाकते आणि लोक विचारतात काय झालं काय झालं काय झालं. और असं आपण एखाद्या पात्राचा विचार करत असतो आणि त्या दृष्टीने आपण माझी गुगल सर्च हिस्ट्री अतिशय बेफाट आणि अफाम असते, काहीही शोधलेलं असतं मी. त्यामुळे मग तो एक जो भाग असतो ना लेखिका असण्याचा, लेखक असण्याचा, तो इतरत्र जीवनावरती माझ्या चढू नये, तो तिथे हावी होऊ नये म्हणून मी मुद्दाम प्रयत्नशील असते. ह्याचं कारण असं की ते नाही परवडू शकत. 24 तास लेखनाच्या त्या तारेमध्ये राहणं आपल्याला नाही परवडू शकत. व्यसन आहे, नशा आहे, पण 24 तास नाही राहू शकत कारण आपल्याला बाकीच्याही जबाबदाऱ्या आहेत, बाकीचंही लेखन आहे. ते ज्यांना जमतं किंवा ज्यांना ते न करता, काही काही जण बसल्या बसल्या फेसबुक पोस्ट लिहिता लिहिता कथा लिहत असतात आणि मग कथा लिहत असताना ते पिक्चर बघत असतात. हे ज्यांना जमतं व्हेरी गुड. मला नाही जमू शकत. मला तो एक पूर्ण असा माझ्या मेंदूचा चॅनल पूर्ण डेडिकेट करावा लागतो त्या आपल्या लेखनाला. त्यामुळे ती अवस्था बरेचदा तशी होते. पण तू म्हणतेस तसं, त्यामुळे तो लेखनामधून मी दिसणारी आणि प्रत्यक्षात मी, ह्याच्यामध्ये फरक जो आहे तो त्या लेखनाचा आहे, त्या वेळेचा आहे. रमा, तुला काही प्रश्न विचारायचा आहे? हॅलो रमा, तुला काही प्रश्न विचारायचा रमा, आहे? माईक म्यूट आहे तुझा, माईक म्यूट आहे. नाही, मला इथे कारण पिक्चर अच्छा, दिसत नाहीये मला.
कनेक्शनला नेटवर्क रमा प्रॉब्लेम. प्रॉब्लेम म्हणलाय. हा, कनेक्शन एरर. ओके. नाही, मी असं विचारलं, तुला काही प्रश्न विचारायचे आहेत का? माझा आवाज येतोय ऐकायला? हो हो. ओके ओके. व्यवस्थित. नंदिनी ताई, मला तुला असं विचारायचंय की ह्या जॉनर व्यतिरिक्त अजून कधी तुला असं वाटलं नाही का की कुठल्या दुसऱ्या एखाद्या जॉनर मध्ये कथा लिहावी, किंवा तू असा प्रयत्न कधी केलायस का? मी म्हटलं तुला तसं तर एक फॅन्टसी कथा लिहिली, इरोटिका लिहिते. हे पुन्हा माझ्या जॉनरच्या बाहेरच आहे थोडंसं. माझी जी कादंबरी लिहिली होती ती प्रेमकथा नव्हती, ती बरीच बरीच काही काही होती. म्हणजे आय डोंट नो त्याचं जॉनर काय होता ते. पण मराठी कादंबरीमध्ये नसणारी एक अत्यंत खुनशी अशी सायको नायिका होती त्याला. आणि हा, आणि त्यानंतर बाकीच्या माझ्या बहुतेकशा कथा मी एक माझ्या ब्लॉगवरती तू जर पाहिलंस कधी तर 30 भागांची एक रहे ना रहे हम म्हणून मालिका आहे. कादंबरी आहे ती खरं तर. तर रहे ना रहे हम ही फार ही मुळात अनेक जणांना वाटतं प्रेमकथा आहे, पण ती नाहीये. ती एका मुलीची वयाच्या साधारण एक 13व्या-14व्या वर्षाला, टीनेजर पासून ते ती 26-27ला तिच्या स्वतःच्या ठाम निर्णयापर्यंत येईपर्यंतचा तो प्रवास आहे. त्याच्यामध्ये तिने केलेल्या चुका आहेत, तिचे स्वतःचे काही बदलत गेलेले विचार आहेत, ती स्वतःकडे कशी बघते, स्वतःच्या घरच्यांकडे कशी बघते, त्यांच्या चुका कशा समजून घेते, किंवा तिची जी वाढ होते, ज्याला आपण म्हणतो ना मानसिक वाढ होते, इंटेलेक्च्युअल वाढ होते. ती घराबाहेर जातीये, पहिल्यांदा बाहेर येते. थोडक्यात जे आयुष्य थोड्याफार प्रमाणात मी जगले त्याच पद्धतीने, पण ती अर्थात ती एक वेगळ्या गटातली मुलगी आहे. मग तिचे स्वतःचे प्रॉब्लेम्स, तिचे इमोशनल जे काही ती जातीये, आणि ती कशा पद्धतीने चूक करते. ती नाही असं नाही, ती चूक ठामपणे म्हणते मला हे करायचंय. म्हणजे ह्या पद्धतीची ती एक ठाम मुलगी आहे. तर ती एक वेगळी मला वाटतं कथा कादंबरी आहे. त्याच्यानंतर मी माझ्या एक फार कमी कथा आहेत ह्या, पण त्या अगदी इंटेन्स सायकोलॉजिकल म्हणता येतील अशा आहेत. दीप्तीने वाचली तळ्यात मळ्यात सारखी कथा असेल, सूड सारखी कथा असेल, ह्या माझ्या कथा खूप इंटेन्स आहेत, डार्क आहेत थोड्याशा. त्या ह्या शैलीसारख्या अशा खुमासदार किंवा खुसखुशीत नाहीयेत. त्या लिहिल्यानंतरही आणि अनेकदा वाचल्यानंतरही खूप अस्वस्थ व्हायला होतं. त्या एक वेगळ्या जॉनरच्या कथा आहेत. थोडीशी स्पर्श ही त्याच पद्धतीची आहे, पण स्पर्श मोठी आहे. तर ह्या अशा पद्धतीच्या कथा मला लिहायला आवडतं मनापासून. नंदिनी, रमा आहे आता आपल्यासोबत. मी आणि रमा आम्ही दोघीही नाटक वेड्या वगैरे असं आहोत. आम्हाला नाटक जेव्हा करायला मिळतं तेव्हा आम्ही तहानभूक विसरून वगैरे नाटक करतो. तर तुझा काही विचार आहे का नाटक किंवा एकांकिका लेखना संदर्भातला? कारण तुझ्या सगळ्या कथा नायिका बेस्ड आहेत, आणि त्या कथेपेक्षा पटकथा जास्ती आहेत. म्हणजे अगदी शब्द वाचता सुद्धा मी बिप्ती ताईला म्हटलं की ह्याची एक सुरेख एकांकिका होऊ शकते, की सगळी कंसातल्या वाक्या सकट सगळं रेडी आहे, फक्त ते बायफर्गेट करा आणि परफॉर्म करा. मी म्हटलं सुद्धा आहे. तर दोन नायिका तुझ्या नेहमीच्या लिखाणात जशा स्ट्रॉंग असतात तशा स्ट्रॉंग असं काही डोक्यात आहे का? किंवा आम्ही तर दोघी वाट बघूच नाही. माझ्या बहुतांश एकांकिका ह्या व्हिज्युअल मीडियमसाठी योग्य असतील असं मलाही वाटतं. कारण पुन्हा तू सुरुवातीला म्हणालीस तशी सिनेमा वेडी आहे मी, आणि मी असं साहित्यशास्त्राचा MA लिटरेचर वगैरे मी काही केलेलं नाहीये. त्यामुळे मी सिनेमे बघत बघत लहानाची मोठी झालेली आहे. जे आपलं पालन पोषण भरण जे काही आहे ते बॉलिवूड आणि हिंदी पिक्चर आहेत. त्यामुळे तिथे जसं ते काय म्हणतात ना, तसं ते पटकथा नंतर कळलं खरं तर त्याला स्क्रीन प्ले म्हणतात, पटकथा म्हणतात किंवा काहीही. पण त्यामुळे ती लिखाणाची जी पद्धत आहे ना
ती त्या पद्धतीनेच राहिलेली, कारण माझ्या डोळ्यासमोर हे व्हिज्युअल्स असतात क्लिअर कट. म्हणजे जर उद्या मला कोणी विचारलं की तुझी नायिका इथे बसलेली आहे, तर मी तिथे वाक्य लिहिलं ती बसलेली आहे. मला नाही माहितीये ती उपडी मांडी घालून बसली आहे, सरळ बसली आहे, कशी बसली आहे, तिने काय ड्रेस घातलाय, तिचे केस कसे आहेत, हे सगळं माझ्या डोक्यात आहे. त्यातलं जेवढं गरजेचं असतं तेवढं अर्थात लेखनात येतं, बाकीचं येत नाही. पण ते असतं, ते भेग कधीच नसतं. त्यामुळे बघू आता पुन्हा कधी काय म्हणतात तसं होईल न होईल, आणि आपण करू. नक्कीच. कारण आम्ही तर दोघी वाट बघू स्टेज नक्की. साठी, स्टेज परफॉर्मन्स साठी तू काय लिहिशील याची. आपण Yes. जवळजवळ 40 मिनिटं तिघी जणी मिळून गप्पा मारतोय शब्दशः. आणि हा गेले 8 दिवस मी नेहमी अनुभव घेतेय की लेखकांशी बोलताना किंवा लेखक स्वतः बोलत असताना कधीही अर्धा तास पुरत नाही. आपल्या सेगमेंटचं नाव अर्धा तास लेखकाचा खास आहे, पण तो कधीही अर्धा तासात थांबलाय कार्यक्रम असं झालं नाही. अर्धा तास पूर्ण करून काल तर तुम्ही मृदुलाताईंची तासभर गप्पा मारत होतात आणि आम्ही सगळेजण त्या तासभर गप्पा ऐकत होतो. तर आजही आपण मस्त गप्पा मारल्या. रमा, तुला आणखीन काही प्रश्न विचारायचा आहे का? तुला आणखीन नाही, काही मला प्रश्न फक्त एवढंच आता रिक्वेस्ट करायचे नंदिनीताईला की तू 2 नायिका प्रधान सुरेख एकांकिका नेता नाटक लिही आणि ती मला बसवायला दे आणि मला त्यात काम करायला दे. ये बात है. ह्याच्यासाठी रमा, काय म्हणतात ना तसं, हे आत्ताचं माध्यम ठीक आहे, पण ह्याच्यानंतर कधीतरी आपण तिघींनी एकत्र बसून मस्त कॉफी घेत काहीतरी नक्की ठरवूया, करूया. अगदी. मलाही फार काय म्हणतात तसं, मी सुरुवातीला जे रायटर्स ब्लॉक वगैरे बडबडले त्याच्यातून मलाही बाहेर पडायला कदाचित एखादा वेगळा मार्ग येऊ शकेल, मिळू शकेल. म्हणजे खरंय. सोचते, करते. नक्की नक्की. रमा, तुझे खूप आभार. अप्रतिम सादर केलीस कथा, त्याबद्दल. आणि व्हिज्युअल्स आणि म्हणजे बॅकग्राऊंड तर खूप सुंदर होती. आणि हो, हो. तुझ्या एक्सप्रेशन वाईज, डिक्शन वाईज ती कथा जशी पोचायला हवी होती रसिकांपर्यंत तशी ती जाऊन पोहोचली. त्यामुळे तुझे पण खूप नाही, आभार. मलाही खूप थँक्यू म्हणायचंय. दीप्तीताई तुझे, नंदिनीताईचे, नितीन दादांचे, आर्ट सर्कलनी मला चान्स दिला. कारण काय होतं ना, मी स्पेशली खूप असं स्टॉप फील करत होते की काहीच घडत नाहीये आपल्या हातून. वर्ष झालं. मला परवा परफॉर्मच्या वेळी पण पोटात गोळा आला की अरे आपण वर्षभराने परफॉर्म करतोय, होईल ना आपल्याकडनं. पण तो कॉन्फिडन्स रिगेन करायचं आणि करायची संधी मला तुम्ही दिली, त्याबद्दल खूप थँक्यू. म्हणजे मी काल म्हटलं की मी आज काहीतरी प्रोडक्टिव्ह काम केले आजच्या दिवसभरात. सो मला ते खूप बरं वाटलं आणि माझा कॉन्फिडन्स रिगेन झाला की येस, मला हे जमतंय आणि मी हे नीट करू शकते. ग्रेट, मस्त. खूप नाही आभार रमा, तुझे. खरंच खूप सुंदर वाचली, खूप सुंदर वाचली. आणि दीप्ती तुझेही आभार. नितीन कानविंदे या व्यक्तीचे तर खास खास आभार. कारण हे जे काही सुचणं आणि करणं आणि ते निभावणं, हे जे सगळ्यात महत्वाचं असतं, त्याच्यासाठी मला नाही वाटत नितीन दादाचा हात कोणी धरू शकेल. आर्ट सर्कल रत्नागिरीचे खूप आभार. तो या सगळ्या बरोबर आणखीन पण एक खूप महत्वाची गोष्ट आहे की टीम एफर्ट्स खूपच छान घेतले जातात. हा, मी तेच म्हणणार होते आता. ऍक्च्युली मी तेच म्हणणार होते, कारण वैनतेय असो, स्वानंद असो, प्रणीत असो, की आपल्यासाठी खरं तर आपली काय म्हणतात ना तशी लहान मुलं असल्यासारखी आहेत आपल्या समोर. आणि आज ते ज्या वेळेला असं एक रथ ओढून नेत आहेत आणि मग ती त्यांची जी धावपळ होतीये किंवा ते जे काही एन्जॉय करतायत ते बघत असताना आपल्याला असं वाटतं हा, आता आपण पाठी बसून बघायला हरकत नाही. टीम एफर्ट खूप छान जात आहेत. आणि ज्या गोष्टीमध्ये कदाचित तू आणि मी मागे पडत असू किंवा इतर कोणी मागे पडत असेल टेक्निकल बाबतीत किंवा कशातही, त्याच्यामध्ये योग्य मार्ग काढून त्याच्यातून पुढे जाणं, हे मिलेनियल्स ज्याला आपण म्हणतो त्यात वादच नाही. आणि आय एम सो हॅपी. आर्ट सर्कल रत्नागिरी पहिल्यांदा मला वाटतं लेखिका म्हणून मी इथे अशी जॉईन झालेली आहे. त्यामुळे खरंच खूप बरं वाटलं. आणि कथाही खूप छान वाचली घेतली. तुझेही खूप आभार. अनेकदा मी तुझे आभार असेही मानलेले आहेत, आज पुन्हा एकदा मानते, कारण तू निवेदिका आणि अभिनेत्री वगैरे उत्तम आहेस, पण त्याहून जास्त खूप छान मैत्रीण आहेस. त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. चलो, आपण हा गप्पांचा सेशन इथे संपवूया.
आपण खूप वेळ गप्पा मारण्याची आपल्या सगळ्यांकडे ताकद आहे, पण आपण हा गप्पा भेटू परत. बाय बाय बाय. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. बाय बाय. यू कॅन लिव्ह. ओके. रसिक प्रेक्षकांचे सुद्धा मनापासून आभार मानते मी. आपण या गप्पांमध्ये सहभागी झालात, गप्पा ऐकल्यात आणि अभिवाचन आणि त्याच्यानंतरचा हा अर्धा पाऊण तास आपण सगळ्यांनी एन्जॉय केला असेल अशी आशा करते आणि आपला निरोप घेते. धन्यवाद.